उन्हाळा सुरू झाला की मार्केटमध्ये भाज्या कमी येतात किंवा भाज्यांचे दर खूप महाग होतात। अशा वेळी आपल्याला रोज भाजीला काय बनवायचं हा पडणारा मोठा गृहीण प्रश्न। आणि म्हणूनच मी आजच्या एका दिवसाचा प्रश्न सोडणारी रेसिपी घेऊन आली। रेसिपी खूप साधी सोपी अगदी घरातल्या साहित्यामध्ये बनते आणि सगळ्यांना आवडणारी रेसिपी असल्यामुळे आपण नक्की ही रेसिपी बनवू शकतो। नमस्कार, मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण ना मस्तपैकी अशी कढी भजीची रेसिपी करणार आहोत। ही रेसिपी आपण भाकरी, चपाती, भात अगदी कशासोबतही खाऊ शकतो। रेसिपी बनवायला सोपी आहे, साहित्यही अगदी घरातच असल्यामुळे अगदी केव्हाही आपण रेसिपी बनवू शकतो। चला तर मग अशा आगळ्या वेगळ्या रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी सुरुवातीला एक वाटण बनवून घेऊ। त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहू। त्यासाठी 1 इंच आलं, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेत। आता हे सर्व जिन्नस आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी न घालता आपण ओबडधोबड असे वाटून घेणार आहोत। आता मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा अधिक करू शकता। आता हे संपूर्ण मिश्रण आपण वाटून घेतले। अगदी छान असं आपलं हे हिरवं वाटण तयार झाले। आता यातलं निम्म वाटण आपण एका बाउलमध्ये मी काढून घेतलं। यामध्ये 1 वाटी इतकं आपण बेसन पीठ घालतोय। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात, पाव चमचा आपण हळद पूड घालूयात, 1 चमचा ओवा हातावरती थोडासा क्रश करून घालायचा, जेणेकरून ओव्याचा जो काही फ्लेवर आहे तो खूप छान उतरतो। बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घालूयात। हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे। आता ना आपण सुरुवातीला जे भजी असतं तर त्याचं पीठ तयार करतोय। त्यानंतर आता आपण लागेल असं पाणी घालायचं। एकाच वेळी संपूर्ण पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून हे सगळं मिक्स करायचं, जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या होत नाहीत। आता जेव्हा आपण हे भजीसाठी पीठ बनवतो ना, ते फार जास्त घट्ट किंवा फार जास्त पातळ नसावं, थोडंसं मध्यम सैलसर असं हे पीठ असावं। त्यामुळे भजीला जो आकार आहे तो खूप छान येतो। आता बघा, साधारणपणे मी 1 वाटी पाणी घेतलं होतं, त्यातलं पाव वाटी पाणी शिल्लक होतं। थोडंसं पीठ मला पुन्हा घट्टसर वाटलं म्हणून ते पाणीसुद्धा मी घातलं। तर 1 वाटी बेसनसाठी इथं मला बरोबर 1 वाटी पाणी लागले। आता प्रत्येकाच्या पिठाच्या प्रमाणानुसार पाणी कमी किंवा अधिक होऊ शकतं। आता हे पीठ आपण 10 मिनिटं भिजत ठेवूयात, तोपर्यंत पुढची कृती करू। त्यासाठी इथं बघा मी 4 ते 5 वाटी इतकं ताक घेतलेलं आहे। तुमच्याकडे ताक नसेल तुम्ही 2 वाटी दही देखील घेऊ शकता आणि त्यामध्ये मी पुढील सांगितल्याप्रमाणे कृती करू शकता। तुम्ही दह्याच्या ऐवजी ताक वापरलं तरी देखील चालू शकेल। आता ह्या वाटी पण 4 ते 5 वाटी ताकासाठी इथं मी पाव वाटी किंवा 2 ते 3 मोठे चमचे डाळीचं पीठ वापरते। थोडं थोडं पीठ घालून हे अशा पद्धतीने मिक्स करायचं, जेणेकरून ताकामध्ये ह्या पिठाच्या गुठळ्या होत नाहीत। आता जर दही घेत असाल तर 2 वाटी दही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाव वाटी बेसन पीठ घालायचं, थोडंसं पाणी घालून हे मिक्सरमधून चांगलं फिरवून घ्यायचं। त्यामुळे काय होतं, अगदी एकसारखं असं हे पीठ तयार होतं, कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या होत नाहीत। छान असं ताकाला पीठ लावून झालंय, तोपर्यंत 10 ते 15 मिनिटं झाली होती। आपण जे भजीचं पीठ ठेवतो ते पण बघा चांगलं असं भिजलं गेलेलं आहे। आता ह्या स्टेजला थोडंसं दाटसर वाटलं तर पुन्हा थोडं पाणी घालू शकता। आता भजीला आकार चांगला यावा म्हणून इथं बघा मी 1 वाटी इतका अशा पद्धतीनं चौकोनी आकारामध्ये चिरून घेतलेला कांदा घेतलाय। तुम्ही हुबा पण घेऊ शकता, मात्र कढी भजीमध्ये जे भजी असतात थोडेसे गोलाकार असतात। अशा प्रकारच्या कांद्यामुळे त्याला छान असा गोलाकार आकार येतो। हे पुन्हा बघा चांगलं असं मिक्स करून घेतलं। आता ह्यामध्ये मी सोडा अजिबात घालत नाहीये, तुम्ही हवं तर घालू शकता। सोडा घातल्यामुळे जेव्हा भजी आपण कढीमध्ये सोडतो तेव्हा ते भजी पूर्ण अगदी सुट्टे होतात। त्यामुळे इथं मी सोडा न घालता ही रेसिपी बनवते। तेल चांगलं कढईमध्ये तापवून घेतलं, गॅस मध्यम करायचा आणि अशा पद्धतीने छोट्या छोट्या आकाराचे हे भजी सोडून घ्यायचे। आता हे भजी आपल्याला फार असे लालसर बनवायचे नसतात, थोडेसे हलके असे आपल्या सोनेरी रंगावरती आपल्याला हे भजी तळून घ्यायचे। अगदी मस्त असे भजी तयार होतात। उन्हाळ्यामध्ये बऱ्याच आपल्याला भाज्यांचा प्रश्न पडतो आणि काहीतरी थंडगार हलकं खावंसं वाटतं, त्यावेळी नक्कीच ही रेसिपी बनवू शकतो। अगदी सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे आणि ही भाकरी आणि भात दोन्ही सोबत खाऊ शकतो। त्यामुळे कोणतेही टेन्शन न घेता एकच रेसिपी बनवली तरी देखील चालू शकेल। अगदी अशाच पद्धतीने आपण दुसरी बॅच देखील भजीचे तळून घेऊयात, जेणेकरून ना अगदी मस्त असे भजी तयार होतील। सुरुवातीला भजी करून घ्यायचे आणि मग गरमागरम कढीमध्ये हे भजी सोडून घ्यायचे, म्हणजे काय होतात गरमागरम आपल्याला ही भाजी खाता येते। तर संपूर्ण भजी माझे तयार झालेत। आता आपण गरमागरम कढी बनवू। त्यासाठी एका मोठ्या कढईमध्ये मी 1 मोठा चमचा तेल घातलं। यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घातली। पाव चमचा हिंग घालतोय आपण,
पाव चमचा आपण मेथीदाणे घालतोय, त्यानंतर आपण जे वाटण अर्ध ठेवलं होतं तर ते वाटण घालतोय। 2 मिनिटं तेलावरती हे परतवून घ्यायचं, जेणेकरून लसणाचा कच्चेपणा निघून जातो। यामध्ये पाव चमचा इतकी हळद घातली, हे सगळं मिक्स केलं, गॅस बारीक केला आणि जे आपण ताकाला पीठ लावून ठेवलं होतं ते संपूर्ण ताक आता आपण ह्यामध्ये घालतोय। हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं। थोडी घट्टसर कढी वाटते, म्हणून ज्या भांड्यामध्ये आपण ताक ठेवलं होतं त्यामध्ये थोडं मी पुन्हा 2 वाटी इतकं पाणी घातलं आणि ते घातलं। तुम्हाला कढी कशी घट्ट किंवा कशी पातळ आवडते यावरती तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी किंवा अधिक करू शकता। हे सगळं बघा चांगलंसं मिक्स करून घ्यायचं। लक्षात ठेवा, जेव्हा कढी करतो तेव्हा त्याला अशा पद्धतीने सतत ढवळत राहून ह्याला उकळी काढून घ्यायची असते, म्हणजे अजिबात ही कढी फुटत नाही, म्हणजे पीठ वेगळं आणि पाणी वेगळं होत नाही। अशा पद्धतीने मी सतत ढवळत राहून ह्याला एक 4 ते 5 मिनिटांमध्ये उकळी काढून घेतली। मीठ घातलं आणि त्यानंतर वरतून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली। कढीमध्ये मीठ ना उकळी आल्यानंतर घालायची, म्हणजे कढी अजिबात फुटत नाहीत। ह्या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा। आता गॅस बघा मध्यम ठेवला आणि उकळी आल्यानंतर ह्यामध्ये आपण जे भजी करून घेतले होते ते संपूर्ण भजी सोडून घ्यायचे आणि गॅस मध्यम करून 2 ते 3 मिनिटांमध्ये चांगली अशी उकळी करून घ्यायची, म्हणजे जे भजी असतात ते पूर्ण कढी आतमध्ये ओढून घेतात आणि अगदी मस्त अशी आपली ही कढी भजीची भाजी तयार होते। छान उकळी आली, गॅस बंद करून घेऊयात आणि गरमागरम आपली ही कढी भजीची रेसिपी तयार आहे। कशी वाटली? अगदी बघतानाच तोंडाला पाणी सुटणारी अशी ही कढी भजीची रेसिपी आहे। गरमागरम ही भाजी आपण भाकरीसोबत सर्व करूयात। अगदी मस्त लागते आणि त्यासोबतच उन्हाळ्यामध्ये ताक दही असे आपण गार पदार्थ खात असतोच, त्यामुळे पोटाला देखील अगदी थंडावा मिळणारी अशी रेसिपी आहे। त्यामुळे तुम्ही देखील जरूर ही रेसिपी एकदा करून बघा, खूप मस्त अशी झाली होती। आजची तुम्हाला ही कढी भजीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका। पुन्हा एकदा अशाच छान रेसिपीसोबत भेटूयात, तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओला लाईक करून स्वतःची काळजी घेत राहा। तोपर्यंत भेटूयात नव्या व्हिडिओसोबत। धन्यवाद।